वसई सत्र न्यायालयाचे माननीय न्यायाधीश सातभाई यांच्या हस्ते वसई न्यायालय परिसरात समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे। या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले छोटे आणि किरकोळ स्वरूपाचे खटले दोन्ही पक्षकारांना समुपदेशनाद्वारे एकत्र बसवून तडजोडीतून निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। समुपदेशन केंद्रामार्फत वैवाहिक वाद, कौटुंबिक तक्रारी तसेच किरकोळ स्वरूपाचे नागरी वाद समजूतदार मार्गाने सोडवले जाणार असून त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे। या माध्यमातून न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाचणार असून पक्षकारांनाही आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळणार आहे। न्यायालयीन कामकाज अधिक प्रभावी, वेगवान व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे समुपदेशन केंद्र महत्त्वाचे ठरणार असून वसई न्यायालयातील न्याय प्रक्रियेला नवी दिशा देणारा हा उपक्रम असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। हे मीडिएशन सेंटर आहे। याला मराठीमध्ये समुपदेशन केंद्र मराठीत म्हणतात। याचं आता त्याचं ओपनिंग केलेलं आहे आमचे माननीय जिल्हा न्यायाधीश सातभाई साहेब यांनी हे ओपनिंग केलेलं आहे। ह्याचं उद्देश असा आहे की इथे जे कोर्टामध्ये जे खटले असतात, जे वर्षानुवर्ष लोक भांडत बसतात आणि कधीकधी छोट्याशा कारणासाठी ही अनेक वर्ष ही भांडणं कोर्टात होत जातात, तारखावर तारखा पडत राहतात आणि म्हणून ही मीडिएशन सेंटरचा कॉन्सेप्ट आहे, त्यासाठी हा इथे कार्यान्वित झालेला आहे, जो ऑलरेडी प्रचलित आहे। इथे आपल्याकडे सुद्धा हे सेंटर बनलेलं होतं, पण त्याचं ओपनिंग ऑफिशियली झालेलं नव्हतं, जे आज झालेलं आहे। तर इथे कुठलेही डिस्प्यूट जे असतात ते दोन पार्टीमधली भांडणं ही कोर्टामध्ये भांडत बसण्यापेक्षा ती इथे बसून सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून हा एक कॉन्सेप्ट आहे की ही योजना आहे, त्याचा लोकांनी त्याचा लाभ घ्यायला पाहिजे। इथे